अखेर श्रावणीने वाचवला विशंभरचा जीव. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर शुभू विशंभरला खूप सावध करायचा प्रयत्न करतो, पण विशंभर काय ऐकत नाही आणि पार्टी ठेवतो. खरं तर रुद्रप्रताप सरांनी त्याला पहिलंच सावध केलेलं असतं, पण बहिणीच्या प्रेमामध्ये विशंभर एवढा आंधळा होतो की कसलाही विचार करत नाही. आता शुभू पण सिक्युरिटीला सांगून सगळी तयारी करतो, पण ज्या मुलीने विशंभरला मारायचा प्लॅन केलेला असतो तिने त्या सिक्युरिटीमध्ये तिचा एक माणूस पाठवलेला असतो. त्या पार्टीमध्ये 4 मुली येणार असतात आणि त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातामध्ये पार्टीची तयारी करण्यासाठी काही न काही असतं. आता तिथे त्या पोहोचतात, त्यांची चेकिंग होणार तेवढे त्यांनी नेमलेला सिक्युरिटी गार्ड येतो आणि दुसऱ्याला म्हणतो, थांब थांब मी चेक करतो. आता ठरल्याप्रमाणे तो त्या मुलींना आत सोडतो. पार्टीची सगळी तयारी होते आणि विशंभर येतो. त्याला बघून त्या मुलीला खूप राग येतो. नंदाकाच्या पार्टीमध्ये यायला श्रावणीला बंदी असते, त्यामुळे ती तिच्याच रूममध्ये असते. आता विशंभर विचारतो, झाली सगळी तयारी? बरं मी तयार होऊन येतो आणि त्याच्या ड्रेसची जबाबदारी त्या मुलीने घेतलेली असते. आता ठरल्याप्रमाणे लाईट जाते आणि ती मुलगी कपडे देण्याच्या बहाण्याने विशंभरच्या रूममध्ये जाते. विशंभर म्हणतो, कोण आहे? ती म्हणते, साहेब तुमचे कपडे आणलेत. ते आता विशंभर जवळ जाते आणि मानेत इंजेक्शन खोसते. त्याने विशंभरला कसं तरी होतं आणि तो बेडवर कोसळतो. लाईट गेल्यामुळे सगळाच गोंधळ उठतो, पण शुभूची नजर मात्र साहेबांना शोधत असते. पण लाईट का गेली हे बघण्यासाठी शुभू जातो आणि इकडे साहेब गायब. लाईट आल्यानंतर शुभू त्यांना शोधायला लागतो, पण साहेब कुठेही नसतात. आता तो रूममध्ये जायला लागतो, पण रूमचं दारही बंद असतं. तो आता बाहेरून आवाज देतो, साहेब साहेब दार उघडा ना. आता विशंभर काय दार उघडत नाही. आता मात्र शुभूला खूप भीती वाटते. आता श्रावणीलाही कळतं की बाबांचा जीव धोक्यात आहे आणि ती पळत येते. ती बाबा बाबा करत असते. आता विशंभरच्या रूममधली मुलगी बॉम्ब काढते आणि विशंभरच्या गळ्यात घालते, पण तिला मात्र कुठून जावं हेच कळत नाही, कारण ती खिडकीतून जाण्याचा प्रयत्न करते, पण विशंभरची रूम वर असते आणि दार उघडून जाणार तर बाहेर शुभू आणि श्रावणी ते शुभू, बाबा बरे आहेत ना? तो ताओ साहेब दारच उघडत नाहीये. आता मात्र दार वाजत दोघेही आवाज देत असतात. शुभ म्हणतो, साहेब, आणि श्रावणी म्हणते, बाबा दार उघडा ना. इकडे मात्र मोठ्याने आवाज येतो, कारण तिघी मुली पण चांगलंच कारस्थान करतात. श्रावणी ते शुभू, तोड दार. आता शुभू दार उघडतो आणि आतलं दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. श्रावणी ते शुभू, बाबांच्या गळ्यामध्ये बॉम्ब आहे, आता काय करायचं? आता साहेबांनी ह्यामधून कसं सोडायचं हे शुभू बघत असतो, पण श्रावणी मात्र बाबांजवळ जाते आणि म्हणते, बाबा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. आता बघूया श्रावणी काय करते आणि ती मुलगी शुभ आणि श्रावणीच्या हातात सापडते का? असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.